नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र चांगलेच नियोजन व डावपेच होताना दिसत आहे. या सगळ्यातच यंदाही सत्तेत येण्यासाठी भाजपाचे देखील चांगलेच नियोजन दिसत आहे. महाराष्ट्रातही निवडणुकीला घेऊन चांगलंच टेन्शन आहे. यातच देशाचे पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 8 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी प्रचार सभा घेणार आहेत आणि मोदींची पहिली सभा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणार आहे, तर 14 एप्रिलला रामटेकला सभा होणार आहे. काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आल्यानंतर याविरोधात बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज निकाल अपेक्षित होता, मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झालाय. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता, पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे, ज्यामुळे नवनीत राणांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवलं. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता, पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल जे बोलत होते त्यांचं तोंड सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बंद झालंय, असं फडणवीस म्हणाले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गटाने 19 मार्च 2024 रोजी पक्ष चिन्हाबाबत दिलेल्या अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणी सुरू होताच अजित पवार गटाने छापलेल्या काही जाहिराती, पोस्टर्स, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरील जाहिराती सादर केल्या. या सर्वांमध्ये घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर देण्याचे न्यायालयाने दिलेले निर्देश पाळले गेलेले नाही. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे अजित पवार गटाने काळजीपूर्वक पालन करावे अशी समज न्यायालयाने दिली आहे. याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे निर्देश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीचं घोडा मैदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. अशात महायुतीमध्ये 11 जागांचा तिढा कायम आहे. तसंच भाजपाने काही ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार न देता आपले उमेदवार दिले आहेत. यावर आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे. एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. तेच आता उमेदवारांना तिकीटही देऊ शकत नाही. आता 40 गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत नक्की काय होणार, कारण एकेकाची विकेट पडताना दिसू लागली आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवारीवरून सध्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळच्या भावना गवळींचं लोकसभेचं तिकीट कापण्यात आलंय. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलंय. एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त 2-4 महिन्यांचा आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही असं म्हणत दानवेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. तसेच शिंदे आणि अजित पवार भाजपाच्या ताटाखालचं मांजर आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय. खासदारकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यावर तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोटं आहे असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जाण्याची घाई केली. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि इथे राहिल्याने किंवा गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतःची कबर स्वतः खोदली आहे असं देखील महाजन म्हणाले आहेत. खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून अजूनही उमेदवार जाहीर केला नाही. खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. दरम्यान आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे आणि सारंग पाटील यांनी सिल्वर ओक निवासस्थानी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. राज्यात तापमानाचा आलेख वाढत चाललाय. विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. तापमानाचा पारा आता 42°C पलीकडे गेलाय, तर या उन्हाळ्यात तो सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यात 6 एप्रिल पासून अवकाळीचे संकट भोगावत असल्याची वर्दी दिली आहे.
5 एप्रिल पासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याऐवजी त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।